मिथिला नगरीत देविका नावाची एक तरुणी राहत होती. दिसायला साधी पण मनाने अत्यंत जिज्ञासू. लहानपणापासूनच तिला वेद, पुराण, संतांच्या कथा आणि जीवनातील गूढ प्रश्न यांची विलक्षण ओढ होती. इतर मुली खेळण्यात किंवा दागिने आणि वस्त्रांच्या चर्चेत रमलेल्या असताना देविकेच्या मनात मात्र एकच प्रश्न असायचा. या जगात जे काही घडते त्यामागे नेमके कारण काय असते? त्या दिवशी सकाळी देविका नदीवर स्नान करण्यासाठी निघाली. श्रावणच्या पावसाने नदीचे पाणी स्वच्छ आणि थंड झाले होते. नदीकाठी पोहोचताच तिने हात जोडले आणि मनोभावे प्रार्थना केली. मग हळूहळू ती नदीच्या पाण्यात उतरली. थंडगार पाणी तिच्या शरीराला स्पर्श करताच तिला एक वेगळीच ताजेतवानाची अनुभूती झाली. तिने दोन्ही हातांनी पाणी घेतले आणि डोक्यावर ओतले. पण पुढच्या क्षणी तिच्या मनात अचानक एक वेगळी जाणीव झाली. तिला जोराने लघवीचा वेग जाणवला. देविका क्षणभर गोंधळली. आजूबाजूला कोणी पाहत तर नाही ना, याची खात्री करून ती पटकन नदी काठावर आली. आपली नैसर्गिक क्रिया पूर्ण करून ती पुन्हा नदीत उतरली. स्नान करून ती घरी परतू लागली. पण तिचे मन मात्र नदीकाठीच अडकून पडले. तिच्या मनात एकच प्रश्न वारंवार फिरत होता. स्नान करताना लघवी होणे याचा खरंच काही अर्थ असतो का? चालताना तिने स्वतःशीच विचार केला. लहानपणापासून मी अनेकदा ऐकलं आहे की प्रत्येक स्त्रीच्या भाग्यात ही गोष्ट नसते. काही लोक तर याला शुभ मानतात. काही जण म्हणतात की अशा वेळी लक्ष्मीची कृपा होते. पण हे खरं असेल तर त्यामागे नेमकं रहस्य काय आहे? त्या एका प्रश्नाने देविकाची उत्सुकता इतकी वाढली की घरी पोचल्यावरही तिचे लक्ष कशातच लागेना. आईने तिला जेवायला बोलावले, पण देविका विचारातच बसून राहिली. काय झालं ग? आज एवढी शांत का आहेस? आईने विचारले. देविकेने काहीच उत्तर दिले नाही. तिच्या मनात दुसराच संघर्ष सुरू होता. ही केवळ शरीराची एक नैसर्गिक क्रिया आहे की यामागे खरंच काही अदृश्य संकेत दडलेला आहे? उत्तर शोधण्यासाठी ती गावातील एका वृद्ध स्त्रीकडे गेली. त्या स्त्रीने देविकाचा प्रश्न ऐकला आणि ती तिला म्हणाली, अगं, हे शुभ असतं. ज्यांच्या नशिबात अशी गोष्ट असते त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास असतो. देविका म्हणाली, पण काकू, याचा लक्ष्मीशी संबंध कसा आहे? वृद्ध स्त्रीने फक्त एवढेच म्हटले, सगळ्या गोष्टींचं कारण विचारायचं नसतं. काही संकेत समजून घ्यायचे असतात. देविकाचा संभ्रम कमी होण्याऐवजी आणखीच वाढला. तिने दुसऱ्या एका पंडिताला विचारले. त्यांनी गंभीर चेहरा करत सांगितले, शरीराची प्रत्येक क्रिया ही प्रकृतीच्या नियमाने होते. त्यामध्ये शुभ आणि अशुभ शोधणे योग्य नाही. देविकेने सुटकेचा निश्वास सोडला. पण त्याच दिवशी एका रूढीवादी व्यक्तीने तिचे म्हणणे ऐकून उलट तिला घाबरवले. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. काही शारीरिक क्रिया अशुद्ध मानल्या जातात. त्यांचा धार्मिक परिणाम होऊ शकतो. आता देविकेच्या मनात 3 वेगवेगळी उत्तर होती. एक म्हणत होते शुभ, दुसरे म्हणत होते नैसर्गिक आणि तिसरे म्हणत होते अशुभ. पण या तिन्हीपैकी सत्य कोणते आहे ते देविकाला जाणून घ्यायचे होते. त्या रात्री देविकेला झोपच आली नाही. तिने डोळे मिटले की तिच्या मनात तोच प्रश्न उभा राहत होता. जर ही गोष्ट खरंच भाग्याशी संबंधित असेल तर तिचा अर्थ काय आहे? आणि जर ती फक्त शरीराची नैसर्गिक क्रिया असेल तर मग लोकांनी तिला भाग्याशी का जोडले? दुसऱ्या दिवशी सकाळी देविकेने ठरवले, जोपर्यंत या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत ती काही शांत बसणार नाही. तेव्हाच तिला एक विलक्षण बातमी समजली. मिथिलेपासून बऱ्याच अंतरावर असलेल्या एका घनदाट निर्जन वनामध्ये एका प्राचीन वडाच्या झाडाखाली देवी लक्ष्मी ध्यानमग्न आहेत, अशी बातमी गावात पसरली होती. देविकाच्या मनात आशेचा किरण चमकला. जर या प्रश्नाचं उत्तर कुणी देऊ शकत असेल तर त्या देवी लक्ष्मीच देऊ शकतील. तिने विलंब केला नाही. काही फळं आणि आवश्यक वस्तू घेऊन देविका त्या अज्ञात वनाच्या दिशेने निघाली. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला. पर्वत, दऱ्या आणि दाट जंगल पार करत अखेर तिसऱ्या दिवशी ती त्या वनामध्ये पोचली. आज जाताच वातावरण बदलले. एका प्राचीन वडाच्या झाडाखाली देवी लक्ष्मी ध्यानमग्न बसल्या होत्या. देविका त्यांना पाहताच भावविभोर झाली. ती धावत त्यांच्या चरणांशी जाऊन बसली. माते, तिच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या मनात एक प्रश्न आहे. अनेक दिवसांपासून मी त्याचं उत्तर शोधत आहे, पण मला कुठेच समाधान मिळालं नाही. देवी लक्ष्मीने डोळे उघडले. अशी कोणती गोष्ट आहे जी तुला इतकी अस्वस्थ करून टाकते? देविकाने हात जोडले. माते, स्नान करताना स्त्रीला लघवी होणे हे खरंच काही विशेष भाग्याचे लक्षण आहे का? काही लोक त्याला शुभ मानतात, काही अशुभ, तर काही जण म्हणतात की ते फक्त शरीराचे काम आहे. मला सत्य जाणून घ्यायचे आहे. त्या म्हणाल्या, देविका,
शरीरातील एका साध्या क्रियेमागे तू भाग्य शोधत आहेस, पण कदाचित तुझा खरा प्रश्न लघवीबद्दल नाही. देविका आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. माता लक्ष्मी पुढे म्हणाल्या, तुझा खरा प्रश्न आहे मनुष्याला शुभ अशुभ कुठे दिसते आणि सत्य नेमके कुठे लपलेले असते. देविका स्तब्ध झाली. या प्रश्नाचे उत्तर तुला माझ्या एका जुन्या कथेत मिळेल. एका अशा राजाची कथा ज्याच्याकडे जगातील सर्व सुख होती, पण तरीही त्याच्या मनात शांततेचा एक क्षण नव्हता. देविका उत्सुकतेने पुढे सरकली. कोण होता तो राजा? देवी लक्ष्मी म्हणाल्या, त्याचे नाव होते राजा वीरसेन. अनेक वर्षांपूर्वी मिथिलेपासून दूर एका समृद्ध राज्यावर राजा वीरसेन राज्य करत होता. त्याच्या राज्यात सोन्या चांदीची कमतरता नव्हती. 7 मजली संगमरवरी महाल, असंख्य सेवक, प्रचंड सेना आणि राजाच्या तिजोरीत साठवलेली अमाप संपत्ती. त्याच्याकडे अशा कोणत्याही वस्तूची कमतरता नव्हती जी सामान्य माणूस आपल्या आयुष्यभराच्या स्वप्नातही पाहू शकत नव्हता. दररोज त्याच्या भोजनासाठी असंख्य पदार्थ तयार केले जात असे. राजवाड्यातील प्रत्येक सेवक त्याच्या एका इशाऱ्यावर धावत येत असे. पण त्या भव्य महालाच्या भिंतींमध्ये एक अशी गोष्ट होती जी सोन्यानेही विकत घेता येत नव्हती. ती म्हणजे शांतता. रात्र झाली की संपूर्ण राजवाडा झोपून जायचा, पण राजा वीरसेनच्या डोळ्यात झोप नसायची. तो आपल्या पलंगावर पाहून छताकडे पाहत राहायचा. माझ्याकडे सगळं आहे, मग माझं मन असं का तडफडतंय? कधी त्याला राज्य गमावण्याची भीती वाटायची, कधी शत्रूंची चिंता, कधी संपत्ती कमी होण्याची भीती, तर कधी कोणताही कारण नसताना मनात एक विचित्र पोकळ निर्माण व्हायची. राजवैद्यांनी त्याची तपासणी केली. महाराज, शरीरात कोणताही मोठा दोष नाही. मंत्र्यांनीही त्याला धीर दिला. महाराज, राज्य सुरक्षित आहे, प्रजा सुखी आहे, शत्रू दूर आहेत. पण राजा स्वतःच्या मनाला काय उत्तर देणार? एक दिवस त्याने राजमुकुट बाजूला ठेवला, साधे वस्त्र परिधान केले आणि कोणालाही न सांगता एकटाच राजवाड्याबाहेर पडला. त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती, मनशांती. तो जंगलात शिरला. एक दिवस गेला, मग दुसरा, शेवटी तिसऱ्या दिवशी तो एका शांत नदीकाठी पोहोचला आणि तिथे त्याने जे पाहिले त्याने त्याला पूर्णपणे थांबवून टाकले. नदीच्या थंड पाण्यात एक दिगंबर साधू मुलासारखा आनंदाने डुबत होता. कधी तो पाण्याचे तुषार हवेत उडवत होता, कधी मोठ्याने हसत होता. राजा वीरसेन त्याच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या मनात विचार आला, याच्याकडे काहीच नाही, ना महाल, ना संपत्ती, ना सेना, ना सेवक, आणि मी, माझ्याकडे संपूर्ण राज्य आहे. तरीही माझ्या मनात आनंदाचा एक क्षण नाही. राजाच्या मनात असूया निर्माण झाली. शेवटी तो साधूजवळ गेला. महात्मन, साधूने त्याच्याकडे पाहिले. राजाने विचारले, तुमच्याकडे जगातील कोणतीही सुखसोय नाही, तुम्ही या जंगलात राहता, तरी तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद कसा आहे? हे ऐकून तो साधू जोरजोरात हसायला लागला. राजन, तुझ्या चेहऱ्यावरचा थकवा सांगतोय की तू खूप काही मिळवलंस, पण स्वतःला मात्र हरवलंस. राजा दचकला. माझ्याकडे सर्व काही आहे, मग मी स्वतःला कसा हरवू शकतो? साधू नदीतून बाहेर आला आणि एका मोठ्या शिळेवर बसला. तुला वाटतं हे माझं राज्य आहे, हा माझा महाल आहे, ही माझी संपत्ती आहे, हे माझं शरीर आहे, पण एकदा स्वतःला विचार, यातील खरंच तुझं काय आहे? राजा काही बोलू शकला नाही. साधू पुढे म्हणाला, तुझं शरीरही कायमचं तुझं नाही. बालपण गेलंय, तारुण्य आलं, उद्या वृद्धत्व येईल. शरीर बदलत राहील, विचार बदलतील, भावना बदलतील, पण या सगळ्या बदलांकडे पाहणारा कोण आहे? राजा शांत झाला. तो मी आहे. हो, पण तू ज्याला मी म्हणतोस तो हा बदलणारा देह नाही. शरीर हा निसर्गाचा भाग्य आहे. त्याला भूक लागते, तहान लागते, झोप येते आणि शरीरातील मलमूत्राचाही त्याग होतो. या सर्व क्रिया त्याच्या स्वभावानुसार घडत असतात. राजा लक्षपूर्वक ऐकत होता. साधूने नदीकडे पाहिले. आता तुझ्या मनातला तो प्रश्न विचार. कोणता प्रश्न? साधू हसला. ज्याचं उत्तर तू आज शोधत आहेस. राजाच्या डोळ्यात आश्चर्य दाटले. स्नान करताना शरीरातून मूत्रविसर्जन होणे याचा काही विशेष शुभ अशुभ अर्थ आहे का? साधू पुन्हा हसला. राजन, शरीराची नैसर्गिक क्रिया आणि भाग्य यांना एकत्र का जोडतोस? राजा गप्प झाला. साधू म्हणाला, जेव्हा थंड पाणी शरीराला स्पर्श करते तेव्हा शरीरात अनेक नैसर्गिक जैविक प्रक्रिया घडतात. त्यामुळे मूत्रत्यागाची इच्छा निर्माण होऊ शकते. यात कोणताही चमत्कार शोधण्याची गरज नाही. राजाने विचारले, म्हणजे त्यामध्ये भाग्याचा काहीही संबंध नाही? नाही. लघवी आली म्हणून तू भाग्यवान आहे, आली नाही म्हणून अभागी, असा निर्णय निसर्गाने कुठेही लिहिलेला नाही. खरं सौभाग्य हे आहे की तुझं शरीर निरोगी आहे. तुझ्या शरीरातील नैसर्गिक क्रिया सुरळीतपणे होत आहेत. ज्याला निसर्गाने सहज दिला आहे त्याच गोष्टीला तू शुभ अशुभाच्या तराजूत का तोलतोस?
राजाच्या मनात काहीतरी हलले. साधू पुढे म्हणाला, राजन, नदी वाहते तेव्हा ती विचार करत नाही की मी कोणासाठी शुभ आहे. सूर्य उगवतो तेव्हा तो कोणासाठी भाग्य घेऊन आला आहे का याचा विचार करत नाही. निसर्ग फक्त आपल्या नियमाने कार्य करतो. भूक लागणे, तहान लागणे, झोप येणे, श्वास घेणे, शरीरातून मलमूत्र बाहेर पडणे या सगळ्या गोष्टी शरीराचा धर्म आहे. पण मनुष्य त्यांच्या मागे संकेत शोधतो, योगायोगांना अर्थ देतो आणि मग त्या अर्थांवर विश्वास ठेवून स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेऊ लागतो. राजा वीरसेनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याला अचानक जाणवले की त्यानेही आयुष्यभर हेच केले आहे. राज्याच्या प्रत्येक घटनेला तो शुभ अशुभ मानत होता. प्रत्येक बदलात संकट शोधत होता. प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता. साधूने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तुझ्या दुःखाचे कारण तुझ्याकडे असलेली संपत्ती नाही. तुझ्या दुःखाचे कारण आहे मी आणि माझे यांची घट्ट पकड. राजाच्या डोळ्यात पाणी आलं. मग मी कोण आहे? साधू म्हणाला, हा प्रश्न जिवंत ठेव, कारण त्याच प्रश्नातून तुझ्या खऱ्या प्रवासाची सुरुवात होईल. राजा बराच वेळ शांत बसून राहिला. त्या दिवशी त्याच्या हातात ना तलवार होती ना राजमुकुट, पण त्याला पहिल्यांदा जाणवले की त्याच्या आतमध्ये एक युद्ध सुरू होते. शरीराला मी मानणाऱ्या अहंकाराचे आणि स्वतःला साक्षी म्हणून ओळखणाऱ्या चेतनेचे. साधूचे शब्द त्याच्या अंतःकरणात खोलवर उतरले. हे शरीर पंचमहाभूतांनी बनले आहे. एक दिवस ते पुन्हा त्याच पंचमहाभूतात विलीत होईल. पण जो या शरीरातील प्रत्येक बदल पाहतो त्या साक्षीला ओळख. तिथेच तुझ्या अशांत मनाला विश्रांती मिळेल. राजा वीरसेन साधूच्या चरणांवर नतमस्तक झाला. त्याच्या मनात पहिल्यांदाच संपत्तीपेक्षा मोठा खजिना उघडला होता, स्वतःला ओळखण्याचा खजिना. तो राजवाड्यात परतला तेव्हा पूर्वीसारखा राजा राहिला नव्हता. त्याने आपल्या महालाच्या भिंतींवर एक वाक्य लिहून घेतले, हे नश्वर शरीर माझे साधन आहे, पण माझे खरे स्वरूप त्याचा साक्षी आहे. देविका मंत्रमुग्ध होऊन सर्व काही ऐकत होती. माते, म्हणजे माझ्या प्रश्नाचे उत्तर एवढे साधे आहे? देवी लक्ष्मी हसल्या. नाही देविका, वीरसेनला शरीर आणि चेतनेचे सत्य समजले, पण तुझ्या प्रश्नामागे दडलेला अंधविश्वास अजून पूर्णपणे उघड झाडलेला नाही. देविका आश्चर्याने म्हणाली, मग अजून काय बाकी आहे? देवी लक्ष्मींच्या चेहऱ्यावर पुन्हा एक गूढ स्मित उमटले. आता तुला एका अशा शेतकऱ्याची कथा ऐकावी लागेल ज्याने स्नान करताना लघवी होण्याला आपला धनलाभ समजला आणि त्या एका चुकीच्या विश्वासामुळे त्याच्या आयुष्यात असा प्रसंग घडला ज्याने त्याचे सर्व काही बदलून टाकले. देविका पुढे म्हणाली, कोण होता तो? यावर देवी लक्ष्मी म्हणाल्या, त्याचे नाव होते भिकू. मिथिलेपासून दूर एका छोट्याशा गावात भिकू नावाचा शेतकरी राहत होता. 5 बिघे जमीन, बैलांची एक जोडी, पत्नी आणि 3 मुलं, एवढंच त्याचं जग होतं. तो मेहनती होता, पण एक मोठी कमजोरी त्याच्यामध्ये होती. तो अतिशय अंधश्रद्धाळू होता. घरातून बाहेर पडताना कोणीतरी शिंकले तर तो थांबायचा. मांजर रस्ता ओलांडून गेली तर परत फिरायचा. घराच्या मुंडेरवर कावळा ओरडला तर आज कोणीतरी पाहुणा येणार, असा त्याचा ठाम विश्वास होता. गावातील वृद्धांनी लहानपणापासून त्याच्या मनात अशा असंख्य समजुती भरल्या होत्या. एके दिवशी श्रावणच्या महिन्यात भिकू नदीवर स्नान करण्यासाठी गेला. त्याने नदीच्या थंड पाण्याने अंगावर पहिली धार घेतली आणि अचानक त्याला लघवीचा तीव्र वेग जाणवला. तो नदीकाठावर आला, नैसर्गिक क्रिया पूर्ण केली आणि पुन्हा स्नान करायला गेला. त्याच दिवशीच एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. भिकूने मंडईतून नेलेला गहू नेहमीपेक्षा खूप चांगल्या भावात विकला गेला. ज्या गव्हाला साधारणपणे 800 रुपये क्विंटल मिळत होते त्याला त्या दिवशी 1200 रुपये भाव मिळाला. भिकू आनंदाने वेडा झाला, पण त्याला आपल्या मेहनतीचा किंवा बाजारातील परिस्थितीचा विचार सुचलाच नाही. त्याच्या मनात लगेच एक विचार चमकला, आज सकाळी स्नान करताना मला लघवी झाली होती आणि आजच माझा गहू इतक्या चांगल्या भावात विकला गेला. याने दोन्ही घटनांना एकमेकांशी जोडून टाकले. हे नक्कीच शुभचिन्ह आहे. त्या दिवसापासून त्याचा विश्वास अधिकच पक्का झाला. तो गावात सर्वांना सांगू लागला, मला भाग्याचा खरा उपाय सापडला आहे. स्नान करताना लघवी झाली तर समजा घरात लक्ष्मी येणार आहे. काही लोक त्याच्यावर हे ऐकून खूप हसायला लागले. काहींनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण भिकूला आता स्वतःच्या अनुभवावर पूर्ण विश्वास बसला होता. काही दिवसांनी त्याने तर अगदी मुद्दाम स्नान करताना लघवी करण्याचा प्रयत्न सुरू केला. लक्ष्मीला आपल्या घरी आणायचं असेल तर हा संकेत घडायलाच हवा. त्याला वाटत होतं की त्याने भाग्याचं गुपित शोधलं आहे. काही महिने असेच गेले. एक सकाळ अशी आली की पुन्हा स्नान करताना भिकूला लघवी झाली. त्याने डोळे चमकले.
आज नक्कीच मोठा धनलाभ होणार आहे, असे त्याने मनात विचार आणला. त्याने घरात साठवून ठेवलेली आपली संपूर्ण बचत बाहेर काढली. त्या काळात 500 रुपये ही खूप मोठी रक्कम होती. त्याचा विचार होता, या पैशांमध्ये एक चांगला बैल घेऊ. बैल घेतला की शेती वाढेल, शेती वाढली की उत्पन्न वाढेल आणि मग घरात पैसा ओसंडून वाहील. तो आनंदाने बाजारात गेला. त्याला एक मजबूत आणि सुंदर बैल आवडला. सगळं ठरायला आलं होतं. भिकूने खिशातून पैसे काढले, पण अचानक धडाम, बाजाराच्या मधून जाणाऱ्या एका जड बैलगाडीचे चाक तुटले. मोठा आवाज होताच भिकूचा बैल घाबरला. त्याने झटका देऊन दोरी सोडवली आणि गर्दीमध्ये पळून गेला. भिकू त्याच्या मागे धावला, पण त्या गोंधळात त्याच्या खिशातील 500 रुपयेही कुठेतरी खाली पडले. काही क्षणातच त्याच्याकडे ना बैल राहिला होता ना पैसे. तो बाजाराच्या एका कोपऱ्यात बसला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याच्या मनात एकच प्रश्न फिरत होता. आज सकाळी तर मला स्नान करताना लघवी झाली होती, मग आज एवढं मोठं नुकसान का झालं? त्याचा सगळा विश्वास हादरला. जर ते शुभचिन्ह होतं तर आज नुकसान का झालं? जर त्यातून लक्ष्मी येणार होती तर माझे पैसेच का गेले? उत्तर शोधण्यासाठी भिकू गावातील एका सिद्ध संतांकडे गेला. संत पिंपळाच्या झाडाखाली शांत बसले होते. भिकू त्यांच्या चरणी पडला. बाबा, मला वाचवा. मी इतकी वर्ष शुभ अशुभाच्या संकेतांवर विश्वास ठेवला. आज माझं सर्वस्व गेलं. संतांनी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. त्यांनी विचारले, नेमकं झालं तरी काय? भिकूने सकाळपासूनची संपूर्ण घटना सांगितली. त्यांनी विचारले, भिकू, तुला स्नान करताना लघवी का झाली? भिकू म्हणाला, नदीचं पाणी खूप थंड होतं. मग मला लघवीचा वेग आला. आणि त्याच दिवशी गव्हाला चांगला भाव का मिळाला? यावर भिकू गप्प झाला. मित्रांनो, पुढे जाण्याआधी कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहिती आणि कथेसाठी संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. संत म्हणाले, कारण त्या दिवशी मंडईत गव्हाची मागणी जास्त होती. भिकू त्यांच्याकडे पाहत राहिला. संतांनी पुढे विचारले, या दोन घटनांचा एकमेकांशी काय संबंध आहे? यावर भिकूकडे काहीही उत्तर नव्हते. एकीकडे थंड पाण्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया झाली, दुसरीकडे बाजारातील मागणीमुळे गव्हाचा भाव वाढला. तू मात्र दोन्ही घटना जोडून स्वतःच्या मनात एक कथा तयार केलीस. भिकूच्या चेहऱ्यावर पश्चाताप उमटला. संत पुढे म्हणाले, आज पुन्हा तुला स्नान करताना लघवी झाली, पण बाजारात बैलगाडीचं चाक का तुटलं? भिकूने हळू आवाजात उत्तर दिलं, ते चाक आधीपासूनच खराब असावं. बरोबर. संत म्हणाले, मग त्या चाकाचा तुझ्या शरीरातील नैसर्गिक क्रियेशी काय संबंध आहे? भिकूच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले. त्याला अचानक जाणवलं, त्याने आयुष्यभर योगायोगांना संकेत समजलं होतं. संतांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, मनाला प्रत्येक घटनेमागे कारण शोधण्याची सवय असते, पण प्रत्येक दोन घटना एकमेकांमुळे घडतातच असं काही नाही. कधीकधी त्या फक्त योगायोगच असतात. भिकूने मान खाली घातली. म्हणजे मी इतकी वर्ष चुकीच्या विश्वासात जगत होतो? संत म्हणाले, हो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तू त्या विश्वासाला सत्य समजून इतरांनाही सांगत होतास. भिकू संतांच्या चरणी पडला. त्या दिवसापासून त्याने शुभ अशुभाच्या प्रत्येक संकेतांवर डोळे झाकून विश्वास ठेवणे कायमचे सोडून दिले. देवी लक्ष्मीने कथा संपवली. देविका बराच वेळ शांत बसली होती. तिच्या मनात आता तिचा पहिला प्रश्न नव्हता. तिला जाणवलं होतं की प्रश्न लघवीचा नव्हताच. प्रश्न होता, आपण प्रत्येक नैसर्गिक घटनेला अर्थ का देतो? देवी लक्ष्मी म्हणाल्या, देविका, शरीर आपले काम करत असते. त्याला भूक लागेल, तहान लागेल, झोप येईल, शरीरातील उपशिष्ट बाहेर पडतील. शरीर निसर्गाच्या नियमाने चालते, पण तू शरीर नाहीस. देविकाने लक्ष्मीकडे बघितले. मग मी कोण आहे माते? यावर लक्ष्मी म्हणाल्या, तुझ्या शरीरात बदल होतात, तुझे विचार बदलतात, तुझ्या भावना बदलतात. बालपण जाते, तारुण्य येते आणि वृद्धत्वही येते. पण या सर्व बदलांकडे शांतपणे पाहणारी जी जाणीव आहे, तीच तुझ्या अस्तित्वाची खरी ओळख आहे. देविकेच्या डोळ्यात अश्रू आले. तिला जाणवले की ती एका छोट्याशा शारीरिक घटनेमागे भाग्य शोधत होती, पण तिच्यासमोर जीवनाचे त्याहून मोठे सत्य उभे होते. देवी लक्ष्मीने तिच्या डोक्यावर हात ठेवला. खरे सौभाग्य स्नान करताना शरीरात काय घडले यात नाही. खरे सौभाग्य म्हणजे तुला मानवजन्म मिळाला, विवेकाने विचार करण्याची बुद्धी मिळाली, सत्य आणि अंधविश्वास यांच्यात फरक ओळखण्याची क्षमता मिळाली, आणि सर्वात मोठे सौभाग्य म्हणजे या नश्वर शरीराच्या पलीकडे असलेल्या आपल्या वास्तविक स्वरूपाचा शोध घेण्याची संधी मिळाली. त्या दिवसापासून तिने शरीरातील कोणत्याही नैसर्गिक क्रियेला शुभ किंवा अशुभ मानून घाबरणे सोडले.
जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. धन्यवाद.